धन्यवाद। मी उद्धव ठाकरे सांगतो की ज्यांनी आपल्याला सवाल आज कोणी आपला अभिमान करत आहे तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिमान करत आहे। तसं पाहिजे तर आज कोणती निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले
विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून होय मी भारतीय आणि मी देशभक्त आहे या एका भावनेने सहभागी झाला. चल चल बाद में बात ते एका धोरणाने हुकुमशाही बनवलेलं आहे. हा खरा विश्वाचा अवतार आहे. हा खरा विश्वाचा अवतार आहे. आणि मला मोदीजींना सांगायचं की मोदीजी की आता तरी देशाकडे लक्ष द्या. ते तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये मध्ये त्यामुळे आता देशाचे काम करा. कारण अर्थमंत्री आपल्या निर्णयाबाई घसरत्या रुपया बोलत नाही, महागाईबद्दल बोलत नाही, पण पेपर फुटीचे कायदे चालताय. राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आले. आपल्याला खड्डा मंत्री रस्ता मंत्री आणि हा तुमचा विषय मुश्किल आहे. इथे ना वरती बोलते आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या त्याहीपेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत. या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. फक्त एकच विषय ही ठिणगी आता पडले, देशभर वणवा पेटलेला आहे. लगेच आम्हाला विचारतात काय हो निवडणुकीला 3 वर्ष आहेत, निवडणुका गेल्या खड्ड्यात. कारण मोदींनी पाहिले मत चोरी करता येते पण माणसं चोरता येत नाही, मन चोरता येत नाही. ही मन आता पेटलेली आहेत, पिसाळलेली आहेत. ही ठिणगी जागतिक ठेवून हे आपल्या सगळ्यांचं काम. आणि या मंत्र्यांनी किंवा अजूनही सोशल मीडियावरती काही व्हिडिओ येत आहेत की आता हे भोंदुत्व स्वीकारणारे सगळे अंधभक्त मुलांना नंबर येत आहेत. त्यांचे व्हिडिओ करा आणि पोस्ट करा, जिथे सापडतील तिकडे त्यांना खरं हिंदुत्व शिकवा, राष्ट्रभक्ती शिकवा. असं जास्त भाषण करण्याची वेळ नाही, कारण कधी कधी शब्दांपेक्षा कृती ही जास्त महत्वाची ठरते. आणि खरोखर या तरुणांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी देशाच्या इतिहासामधलं एक सुवर्ण पान दिलेलं आहात. तुमच्या शक्तीची, तुमच्या एकजुटीची नोंद ही सुवर्णाक्षरांनी आपल्या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये केल्याशिवाय कोणी राहणार नाही. मी तुम्हाला परत एकदा वंदन करतो. फक्त आता आलेली जाऊ देऊ नका, सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करू नका. देशाची शक्ती काय असते हे दाखवून दिलेली त्या देशाला पुन्हा कोणालाही कमजोर करू देऊ नका. सर्वांना धन्यवाद, शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता सर्वांची काळजी घेऊन आपण निघावं एवढंच आपल्याला सांगतो. मुंबईच्या सर्व पोलिसांचे मी आभार मानतो की त्यांनी अत्यंत मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस सगळे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत याचं जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. राष्ट्र की शुरू करेंगे, शुरू का देश